नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेत. आता त्यांचं दिल्लीला जाणं हे काही चर्चेचा विषय नाहीये. पण ते ज्या पार्श्वभूमीवरती गेलेत आणि ज्या पद्धतीनं गेलेत, ती खरी तर चर्चा आहे आणि ती मोठी चर्चा आहे. म्हणून मी तातडीनं लाईव्हसाठी आलो आपल्याबरोबर. एकतर काय झालंय, की आज सकाळी कारण कालचा तो एक मोठा अंक पार पडला आणि त्यानंतर आता दुसरा अंक सुरू झालाय. त्या दुसऱ्या अंकामध्ये श्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. काल त्यांच्या मंत्र्यांनी म्हणजे सगळ्या मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीवरती बहिष्कारच घातला आणि त्याच्यानंतर जी काही खरडपट्टी श्री देवेंद्र फडणवीस यांनी काढली अशा माध्यमात बातम्या आल्या, त्याच्यानंतर हा दुसरा अंक लवकरच सुरू होईल असं वाटलं होतं, तसा तो सुरू झाला. म्हणजे आज गृह विभागाची एक महत्वाची बैठक होती. एक कार्यक्रम होता खरं तर, त्याच्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नाव आणि मुख्यमंत्र्यांचं नाव होतं. पण असं असून सुद्धा त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे हजर राहिले नाहीत. इनफॅक्ट मुख्यमंत्री तिथे होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमामध्ये नव्या भारतीय संहितेचं जे काही आहे त्यातले बदल वगैरे ते सांगितले. त्याचं सगळं लाईव्ह टेलिकास्ट पण झालं. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीयेत ही बातमी एव्हा आलीच होती आणि ते स्किप केलं त्यांनी त्या कार्यक्रमाला असंही दिसत होतं. पण ते तातडीनं दुपारनंतर दिल्लीला गेले आणि आत्ता बातमी येते आहे की ते श्री अमित शहा यांना भेटतायत. अमित शहाच्या निवासस्थानी गेलेले आहेत. गेल्या 15-20 दिवसातली श्री एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्याबरोबरची ही दुसरी भेट आहे आणि माझ्या मते मी कालच म्हणालो होतो की का उच्चतम पातळीवरती आता शिंदे आणि भाजपा यांच्यातला संघर्ष पोहोचलाय, तो लगेच तुटेल असं नाही. कारण मुळात एकनाथ शिंदे यांची बलस्थानं आणि त्यांच्या पक्षाचे असलेले काही विकनेसेस ह्याचा विचार आपण करू. पण आता काय घडतंय तर एकनाथ शिंदे हे पूर्णपणे अडचणीत आलेले आहेत. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आपलं काम होतं असं वाटत नाही. एका पाठोपाठ एक त्यांच्या मंत्र्याची प्रकरणं बाहेर आली. पण खरं दुखणं आहे ते शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना, म्हणजे त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या सुनेला जो भाजपमध्ये प्रवेश दिलाय तो. कारण ते श्रीकांत शिंदे यांच्या खूप जवळचे होते आणि मग कल्याण डोंबिवली मधली इतकी जवळची माणसं जर भाजप फोडत असेल तर मग काय करायचं. पुढच्या संकटाची ही चाहूल आहे का. खास करून ज्या पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला विरोध केला होता. एवढंच नाही तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आल्यानंतर ते असं म्हणाले होते की आम्ही खूप नाराज झालो. आम्हाला असं वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, पण ज्यांनी एवढा पक्ष फोडला आणि एवढं मोठं धाडस केलं तर त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींनी काय शब्द जो दिला असेल त्याप्रमाणे ते मुख्यमंत्री झाले. पण त्याची ती नाराजी एका मुलाखतीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी बोलवून दाखवली आणि नंतर रवींद्र चव्हाण विरुद्ध श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण विरुद्ध एकनाथ शिंदे, तिकडे गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा एक संघर्ष आहे आणि तो हळूहळू वाढताना दिसतोय. त्या बॅकड्रॉपला असं दिसतं आहे की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि त्या नाराजीची फलश्रुती ही शेवटी ज्या पद्धतीनं कॅबिनेटमध्ये कालचं सगळं नाट्य घडलं त्याच्यातच होणार होती तशीच घडली. बरं, पुढं असं सूत्र सांगतायत की भारतीय जनता पार्टीनं पण आता एकनाथ शिंदे यांना हेड ऑन घ्यायचं ठरवलंय. एकतर ज्या पद्धतीनं कॅबिनेटला ह्या मंत्र्यांनी दांडी मारली तर हे मुख्यमंत्र्यांच्या एकूण अधिकारामध्ये केलेलं त्यांच्या अधिकाराचं हाणं आहे. साहजिक आहे, कारण तुमचा मुख्यमंत्री तिथे असताना मंत्री तिथे गायब आहेत आणि त्याच्या बातम्या येतात. बरं, ते आधी प्री कॅबिनेटच्या मिटिंगला उपस्थित होते. मला इथे नाशिकराव तिरपुडे आणि वसंतदादा यांच्या काळातलाच तो संघर्ष थेट आठवला की जेव्हा हे दोन इंदिरा काँग्रेस एकत्रित येऊन सरकार बनलं होतं तेव्हा नाशिकराव तिरपुडे हे कायम वसंतदादाचा अवमान करायचे आणि मग त्याचा एक डिफेन्सिव्ह बाजू शरद पवार सांगतात की शेवटी वसंतदादा जेवढे चिडले माझं सरकार गेलं तर गेलं. हे असं काही देवेंद्र फडणवीस करणार नाहीत. देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीचं राजकारण करतात त्याप्रमाणे त्यांनी आधी तर ह्या मंत्र्यांना चाप लावली, कारण त्यांची ज्या पद्धतीची कार्यपद्धती आहे आणि आता खुद्द शिवसेनेला असं वाटतं की ते आपल्या विरोधात काम करतायत आणि आपला पक्ष विस्तार करत असताना शिवसेनेला संकुचित करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आता मी जे काल म्हणालो होतो की उच्चतम पातळीवरती पोहोचलाय हा संघर्ष, मी आज असं म्हणेन की तो आजची उच्चतम पातळीवरती पोहोचलाय का ह्याच्यानंतर पुढे काहीच नाहीये. तुम्ही जेव्हा अमित शहा यांची भेट घेता आणि आपल्या मनातली खतखत सांगता आणि त्याच्यानंतर सुद्धा राज्यात काही बदल होत नसतील तर मग तो अति उच्चतम पातळीवरती पोहोचलेला संघर्ष आहे. आणि इथून पुढे जर हा संघर्ष नाही मिटला तर महाराष्ट्राच्या राजकारणात एखादा नवा अंक आपल्याला पाहायला मिळेल. हे सांगत असताना दोन डिस्क्लेमर आहेत.
एक डिस्क्लेमर आहे, ते म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांचं स्वतःचं बलस्थान काय आहे. एक तर एकनाथ शिंदे हे स्वतः सीझन्ड पॉलिटिशियन आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्यांचा पक्ष जसा 24/7 राजकारण करतो तसाच ते राजकारण करतात. तळागाळातनं आलेले आहेत. लोकांना आपलेसं करण्याची कला त्यांच्याकडे आहे. त्यांनी आणलेल्या ज्या वेगवेगळ्या लोकाभिमुख योजना आहेत, त्यातनं राज्याच्या फायनान्सचं जे काही व्हायचं ते झालं. त्या योजनेमुळंच त्यांच्या स्वतःच्या पक्षाला लोकसभेमध्ये ती जी काही गणिते त्यांनी जुळवली असेल आणि विधानसभेमध्ये सुद्धा भरघोस मतं मिळाली. ते मराठा आहे, त्याबरोबर त्यांच्याकडे दानत आहे आणि त्यामुळं ते आपल्याबरोबर माणसांना आणू शकले. जे शिवसेनेतल्या राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ आणि बाकी 3-4 लोक यांना जमलं नाही, ते एकनाथ शिंदेनी केलं. ते यांच्या एवढ्या सगळ्या कर्तृत्वामुळं. आता दुसरं जे डिस्क्लेमर आहे ते हे आहे की एकनाथ शिंदे यांचा पक्ष जो काही आहे शिवसेना आत्ताची, ती विना सत्तेशिवाय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहते का? कारण जसा ठाकरे नावाचा करिश्मा आहे, तसा काही करिश्मा एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही. कारण काल परवा म्हणजे 2 आठवड्यापूर्वी एकनाथ शिंदे बोलायला उभा राहिल्यानंतर एका माजी मंत्र्याने त्यांचं भाषण थांबवून एकाला झापलं. हे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यासोबत होऊच शकत नाही किंवा भाजपच्या कोणत्याही शीर्षस्थ नेतृत्वावर होऊ शकत नाही. म्हणजे लिडरशिप या पातळीवरती सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासाठी बरीच आव्हान आहे. सत्तेशिवाय हे लोक एकत्रित राहतील का? कारण ज्यांना सत्तेत मंत्रिपदं दिली नव्हती त्यांना सढळ हस्ते एकनाथ शिंदे यांनी मदत केली. म्हणजे बदल्यात मदत केली, वेगळी आर्थिक मदत केली. त्यामुळे हा फ्लॉग जो आहे तो एकत्रित आहे. जर सत्ता गेली आणि ती भाजपच्या विरोधात गेली तर मग मात्र तो सगळा गट आपल्याकडे राखणं त्यांना अवघड आहे. कारण दोघांचाही मताचा गठ्ठा एकच आहे, तो आहे हिंदुत्व. आणि हार्डकोर हिंदुत्व की एकनाथ शिंदेचं हिंदुत्व अशी जर निवड मतदारांना दिली तर काही भाग वगळता, मुंबई मेमराज्यांचा भाग वगळता, संभाजीनगर वगैरे वगळता, उर्वरित महाराष्ट्रामध्ये लोकांची चॉईस ऑब्व्हियसली बीजेपी असणार आहे. कारण ते राष्ट्रीय पातळीच्या राजकारणामध्ये पण हेच हिंदुत्व घेऊन येतात. त्यामुळे तो एक महत्वाचा भाग आहे की विदाऊट सत्ता समोर भाजप हा प्रतिस्पर्धी असताना एकनाथ शिंदे यांना भाजपच्या विरोधात काही वेगळी भूमिका घेऊन चालणं खरोखर अवघड आहे. आणि मग भाजपासाठी तर सामदाम दंडभेद सगळेच ते अस्त्र वापरतात. त्यामुळं एवढी मोठी मोठी पक्ष त्यांनी फोडली, 2 पक्ष फोडले, आणखीन एक पक्ष फोडूया असं होऊ शकतं. शेवटी काय आहे, हल्लीच्या राजकारणामध्ये नैतिकता वगैरे काही प्रकार नाही. एकच वाक्य मला ऐकू येतं, ते म्हणजे राजकारणात शेवटी सर्व्हायव्हल महत्वाचं आहे आणि ते जेवढं असेल तेवढे काळ आपण राजकारण करू शकू असंही लोकांना वाटतं आणि त्याप्रमाणे ते कृती करतात. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आता जो अत्युत्तम पातळीला हा संघर्ष पोहोचला, त्यात काय होऊ शकतं? एक, सपशेल एकनाथ शिंदे यांची माघार. कारण भारतीय शीर्षस्थ नेतृत्व नंबर 1 आणि नंबर 2 ते काही देवेंद्र फडणवीसांना असं म्हणणार नाही की तुमच्या पक्षाचा विस्तार करू नका. कारण कुबड्याची भाषा अमित शहाची आहे. अमित शहा मुंबईत आता येऊन गेले तेव्हा ते काय म्हणाले की 2029च्या निवडणुकीमध्ये आपल्याला विना कुबड्या आपलं सरकार आणायचं आहे आणि त्यासाठी कुबड्या कोणत्या तुम्हाला माहितीच आहे. एक अजित पवारांची, दुसरी एकनाथ शिंदेची. जर ही भूमिका श्री अमित शहा यांची आहे तर ते रवींद्र चव्हाण किंवा देवेंद्र फडणवीस यांना पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं आडकाठी आणणार नाहीत. कारण देवेंद्र फडणवीसांनीच प्रतिप्रश्न केला आहे की तुम्ही उल्हासनगरमध्ये काय केलं. उल्हासनगरमध्ये 5 भाजपाचे माजी नगरसेवक एकनाथ शिंदेने आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे टिट फॉर टॅट आहे असं देवेंद्र फडणवीसांनी संदेश दिलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की या नाट्याचा हा अतिउच्चतम दुसरा अंक सुरू आहे. त्या अंकामध्ये बऱ्याच घडामोडी घडतील. त्याचा शेवट काय होईल हा माझा अंदाज आहे, कारण सगळ्याच गोष्टींची शक्यता आहे. पण शेवटी महाराष्ट्राचं राजकारण हे व्यापक आहे. त्याच्यामध्ये अनेक पदर आहेत, अनेक कॅरेक्टर्स आहेत. जसा एक प्रकारचा धोबीपछाड भारतीय जनता पार्टीला श्री शरद पवार यांनी दिला आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एकत्रित येऊन महाविकास आघाडीचा प्रयोग करत त्यांनी सत्ता मिळवली. तसं महाराष्ट्रात काही होऊ शकतं. थांबूया पण इथे. मी पुन्हा एकदा सांगतो, 233 संख्याबळ मिळालं म्हणून हे सरकार स्थिर होईलच असं नाही. हे सांगणारा कदाचित आम्ही महाराष्ट्रातले पहिले होतो. ही सत्ता फॉर्म होतानाच मी सांगितलं होतं की जेवढे नंबर जास्त तेवढी अस्वस्थता वाढत जाणार. थांबूया आपण.